नमस्कार, मी गुरु कॉम्प्युटरची विद्यार्थिनी प्रतीक्षा संतोष कासार. मला गुरु कॉम्प्युटरमध्ये कॉम्प्युटर स्किल्स सोबतच काही वेगळं प्रशिक्षणही मिळत आहे. यामध्ये आम्हाला 2 टॉपिक शिकवले, एक आत्मविश्वास आणि आजचा महत्त्वाचा टॉपिक म्हणजे संयम. आत्मविश्वासाबद्दल मी मागच्याच व्हिडिओमध्ये बोलले. आता संयम हा टॉपिक आम्हाला सरांनी दिला आहे, तर संयमावर मला आज बोलायचंय. आज मी तुम्हा सर्वांना संयम म्हणजे काय असतो आणि संयम कशासाठी असतो हे सांगणार आहे. संयम म्हणजे एखाद्या गोष्टीवर आपण शांतपणे केलेला विचार व एखाद्या गोष्टीवर डायरेक्ट घाईने अचानक निर्णय न घेता एखाद्या गोष्टीचा शांत विचार करणे म्हणजे संयम. आणि संयमावर विचार केल्याशिवाय एखादी गोष्टीवर आपण जर निर्णय घेतला तर तो म्हणजे संयम नसतो. तो घाईत घेतलेला निर्णय तो आपल्याला कधीही चांगला नसतो. आपल्यासाठी चांगलं म्हणजे संयमाने म्हणजे शांततेने केलेला विचार. आपण जर एखादी गोष्ट धावपळीने एकदम म्हणजे घडली एखादी गोष्ट, जर आपल्यासमोर एखादी गोष्ट घडली आणि आपल्याला तात्काळ विचार करण्याची संधी मिळाली, तर आपण एखाद्या गोष्टीवर तिथे जर शांततेने विचार करण्यासारखी गोष्ट असेल तर आपण त्या गोष्टीवर विचार करूनच निर्णय घेतला पाहिजे. जर एखादी गोष्ट घाईत गरज म्हणजे एकदम तात्काळ विचार केला पाहिजे, तर त्या गोष्टीवरही आपण थोडासा का होईना थोडा विचार करूनच संयम थोडा बाजूला ठेवून का होईना पण थोडासा विचार केलाच पाहिजे प्रत्येक गोष्ट करण्याआधी. याला म्हणतात संयम. आणि संयम हा माणसाच्या जीवनात खूप महत्त्वाचा आहे. जर एखाद्याने संयमाने काम केलं तर यशाच्या पायरी खूप जवळ असते. जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की आत्मविश्वासाने आपण स्वतः आत्मविश्वासाने खूप काही करू शकतो. तसंच आपल्यात जर आत्मविश्वासासोबत संयमही असेल तर आपण शांत एक परफेक्ट डायरेक्शनवर परफेक्ट माणूस म्हणून जगू शकतो. कारण की आपण स्वतः आत्मविश्वासही आपल्यात आहे आणि आपण एक संयमाने म्हणजे शांततेने विचार करून प्रत्येक सिच्युएशनवर विचार करून आपण निर्णय घेतो. म्हणजे आपण कुठेतरी चांगलं काहीतरी चाललंय असं मला वाटतं. आणि शक्यतो आपण आपल्या जीवनात संयम ठेवला पाहिजे. प्रत्येकाला संयम, आत्मविश्वासासोबत संयम हा खूप महत्त्वाचा आहे. जीवनात जर संयम असेल तर खूप म्हणजे बाकी गोष्टींवर आपण हे मात करू शकतो. कारण संयम असताना आपण कोणताही निर्णय चुकीचा घेऊ शकत नाही. आणि आपल्यापेक्षा मोठमोठ्या लोकांनी म्हणजे महान लोकांनी संयमावर खूप विश्वास ठेवला आणि संयमावर विश्वास ठेवूनच आज खूप लोक यशस्वी आहेत. तर हेच मी गुरु कॉम्प्युटर तर्फे म्हणजे सरांनी आम्हाला शिकवलं, आम्हाला एक टॉपिक दिला, तर या टॉपिक मधून मी हेच आत्मसात केलं आणि मी विचार केला. मी कधीही या गोष्टीवर विचार नव्हता केला, पण सरांकडे म्हणजे जेव्हापासून मी शिकते तेव्हापासून मी म्हणजे कॉम्प्युटर स्किल सोबतच मी या आध्यात्मिक जीवनाच्या वाटचालीवर बऱ्याच काही गोष्टी शिकले. आणि मला असं वाटतं की इथून पुढेही शिकेल आणि मला नक्कीच ह्या गोष्टीचा माझ्या लाईफमध्ये खूप काही अनुभव येणार आहे आणि मी या गोष्टीवर माझ्या लाईफमध्ये खूप काही मोठं काहीतरी करू शकेल असं मला वाटतं. नाईस, एक्सलंट मॅडम. खूप छान तुमचा जो आत्मविश्वास आहे तो आत्मविश्वासामधून तुमच्या वाणीमधून तुमच्या प्रत्येक वाक्याच्या रचनेमधून तुमचा संयमही दिसत आहे. आणि निश्चित याच्याही पुढे अजून चांगल्या प्रकारचा संयम ठेवून एक चांगलं मार्गदर्शक आणि तुमच्यामधला तर मला वाटतं एक लीडरशिप जी लीडर आहे बरोबर ना, लीड इज नॉट लीडिंग, लीड इज कम्प्लीट ऑफ द लीडर, ते एक स्किल तुमच्यामधून दिसते. आणि 100% तुम्ही तुमच्या लाईफमध्ये काहीतरी तुम्ही यशस्वी बनवून दाखवताल अशी गुरु कॉम्प्युटरला अपेक्षा आहे आणि तुमच्या आईवडिलांनी किंवा घरच्यांनाही तीच अपेक्षा आहे. तर यासाठी तुम्हाला निश्चित शुभेच्छा. आणि खूप छान तुम्ही तुमचा संयम किंवा आत्मविश्वास याच्यातून दाखवला. म्हणजे जो पाठीमागच्या आत्मविश्वास जो टॉपिक दिला होता त्या टॉपिकमधून तुमचा कॉन्फिडन्स खूप इन्क्रीज झालेला दिसतोय. आणि निश्चित असं 1 बाय 1 आपण याच्यातूनही अजून तुमचा चांगला कॉन्फिडन्स वाढेल, कम्युनिकेशन स्किल वाढेल, डेव्हलपिंग होईल. आणि खूप युनिक आजचं तुम्ही जे काही संयम दाखवला किंवा त्याच्यावरती तुम्ही तुमचं प्रेझेंटिंग केलं ते खूप आउटस्टँडिंग होतं, खूप सुंदर, नाईस, एक्सलंट. येस.